ओ जरा इकडे या. आलो की. जरा मी भजी केलेत कसले झाले खाऊन सांगा जरा, खरं खरं सांगा. आणि बायकोचं कौतुक जरा कधी तर करत जावं. जरा मागे व्हा, मी पण दिसू दे जरा मोबाईल मध्ये. खरं खरं सांगा. जरा इकडे या मागे. हा मस्त मस्त. तोंड बघा. मिरचीपेक्षा भजी जास्त टेस्ट आहे. हे बघा भजी केलेत आम्ही मस्त, या तुम्ही पण खायला. खूप महिन्यांनी भजी केलेत आणि है ना किती 6 महिने तर होऊन गेले असतील भजीच केलं नव्हतं. स्पेशल ग्रीन चिली पकोडा. हा मस्त मिरची भजी केलेत आणि लय भारी झाले. इथं दाखवलं. तर आमच्या दोघांची अशी मस्करी चेष्टा मस्करी चालू असते. असो चला. तर रात्रीच्या जेवणात मी बनवत होते बेसनच्या गोळ्याची आमटी. तर याला वेगवेगळे नावं असू शकतात, पण आम्ही याला बेसनच्या गोळ्याची आमटी म्हणतो. बेसन नाही ना एकदम घट्ट करून त्याचे जिलेबीसारखे रोल करून किंवा मोदकाचा आकार देऊन, कुठलाही आकार आपण देऊन अशी आमटी बनवू शकतो. खूप छान लागते. तर त्यासाठी मी थोडेसे जिरे टाकलेत, कढीपत्ता टाकलाय आणि ओलं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर याचं वाटण बनवलंय. बाकी काहीच नाही टाकलंय त्याच्यामध्ये, कांदा टोमॅटो वगैरे. तर हे सगळं मी टाकून घेऊन छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं त्याला. नंतर थोडंसं तेल सुटलं वाटणला, त्याच्यानंतर मी टाकून घेतलं मीठ, थोडंसं लाल तिखट, काळं तिखट, हळद आणि त्याच्यानंतर परत मी अजून थोडंसं पाणी टाकून त्या मसाल्याला शिजायला ठेवलं. आणि परत त्याच्या म्हणजे जे पाणी टाकल्यानंतर तेल सुटतं, त्याच्यानंतर थोडासा मसाला टाकून घेतला, गरम मसाला. तर परत मी त्याला अजून थोडंसं पाणी टाकून परत मी त्याला उकळायला ठेवलं. आता आहे ना भाजीला आहे ना त्या उकळी फुटली, तर याच्यामध्ये आपण ते बेसनचे गोळे जे बनवून ठेवलेले असतो ना, तर ते टाकून घ्यायचे. आता मी गोळे नव्हते केले, असं थोडं पातळ असं मी बेसन सगळं कालवून घेतलं. त्याच्यामध्ये तुम्ही काही टाकू शकता, म्हणजे तिखट, मीठ, हळद. मीठ तर टाकायचंच, पण अजून तुम्हाला काही टाकायचं असेल तर. तर त्याच्यानंतर मी असं ते आपण बुंदी कसं पाडतो ना, तसं मी ते तसं पाडून घेते, जेणेकरून ते लवकर शिजेल आणि छोटं छोटं बारीक असं छान लागतं खायला. त्यामुळं तर मी असं करून घेते बघा. आणि आहे ना बेसन घेतानाच थोडं घ्यायचं, कारण त्याचे गोळे भरपूर होतात, त्यामुळे घेतानाच थोडं घ्यायचं. आता हे एक 5-7 मिनिटं भाजी उकळू द्यायची, शेवटी कोथिंबीर टाकायची आणि मग जेवायला घ्यायची. खूप छान लागते, तुम्ही सुद्धा करून बघा. शेवटची स्टेप म्हणजे कोथिंबीर टाकून घेतली, गॅस बंद केला आणि आता आम्ही जेवून घेतो. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. जेवण वगैरे झाली आणि रात्री माझं डोकं इतकं जाम झालं होतं, नकोच वाटत होतं मला काय करायला. त्यांना म्हटलं थोडंसं डोक्याला मला मालिश करून द्या तेल लावून. मग त्यांनी मला डोक्याला मालिश करून दिली. पण मला इतकी चक्कर पण येत होती रात्री. उभं राहिलं तरी गोल फिरल्यासारखं वाटायचं, बसले तरी तसंच वाटायचं, आडवं पडले तरी तसंच वाटायचं. काय कुणास ठाऊक काय होत होतं काही कळत नव्हतं. त्यामुळं जरा डोक्याला मालिश केली आणि केल्यानंतर थोडंसं बरं वाटतं. खरं तर डोकं हलकं वाटतं तेल लावून मालिश केली. काय होत होतं नेमकं कळतच नव्हतं. मग त्याच्यानंतर काही व्लॉगच घेतला नाही. इथून पुढचा व्लॉग हा दुसऱ्या दिवशी रविवारचा असेल. तर सकाळ सकाळी व्लॉग चालू केलेला आहे. नाश्त्यासाठी बनवणार होते मी उत्तप्पा, तर त्याचीच तयारी चालू आहे. आणि रेडीमेडच पीठ आणलं होतं, घरात काही बनवलं नव्हतं मी. तर उत्तप्पा बनवण्यासाठी आपण कांदा, काकडी, टोमॅटो, ढोबळी मिरची, कोथिंबीर, हिरवी मिरची, गाजर आपल्याला जे आवडेल ते आपण घालून उत्तप्पा बनवू शकतो. तर आमच्या दोघांपुरताच नाश्ता बनवायचा होता, कुणाला आणि माझ्यासाठी. तर मी त्याचीच तयारी इथं करत होते.
पीठ एका पातेल्यात काढून घेतलं, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर जे काय माझ्याकडे होतं ते टाकून घेतलं. आपण याच्यामध्ये ढोबळी, काकडी किंवा गाजर काही टाकू शकतो, आप्पे किंवा जे काय आपल्याला उत्तप्पा बनवायचा आहे त्यासाठी. तर मी हे टाकून घेऊन थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून ते मिक्स करून घेतलं व्यवस्थित. आणि पुढे काय झालं ते बघाच. आणि त्याच्यानंतर मी इकडं तवा गरम करायला ठेवला. आणि या तव्याचा काय प्रॉब्लेम आहे की तवा नवीनच मी वापरायला काढलाय, मागच्या वेळेस पण मी दाखवलं होतं, पण तो तवा मधल्या बाजूला आहे ना असा उंच झालाय आणि साईडने खोलगट झालाय. म्हणजे नवीन तवा आहे, गरम करायला ठेवल्यानंतर तो असा झालाय, काय कुणास ठाऊक. तर तवा गरम झाल्यानंतर मी तेल टाकून घेतलं, त्याच्यानंतर उत्तप्पा बनवला आणि काय झालं ते पुढे बघाच. जे काही बॅटर बनवलं होतं ते तव्यात टाकून घेतलं आणि ते तव्याला चिकटूनच बसलं, ते काही निघेना. शेवटी मग आप्प्याचं भांडं काढलं आणि आप्पे करायला घेतले. आणि मी कितीही त्याला जोर लावून त्या उत्तप्पाला पलटी मारत होते, पण ते काही निघत नव्हतं. मग शेवटी पर्याय नव्हता, मग आप्पे करायला घेतले. आणि हे असं बघा, नवीन तवा असून पण असं डोकेदुखी आहे. आणि तर असं चला काहीतरी का होईना बनवून खाल्लं. हे असं काही झालं ना की थोडंसं मूड ऑफ होतो. तर असं चला तोडका मोडका उत्तप्पा आणि आप्पे खाऊया आता. खूप दिवसांनी बघा आज खूप जास्त ढग भरून आलेत. असं आता काय माहिती पाऊस येतोय की नाही, पण आभाळ तर खूप जास्त भरलंय, वारं पण लय सुटलंय. आणि आमच्या घरामागे हे भलं मोठं असं झाड आहे बघा. आता जेवायचं, जोर जोरात वारं सुटलंय आणि आभाळ पण आलेलं आहे बघ. इकडं कसलं दिसायला लागलं, एकदम काळं काळं लय आभाळ आलं. जोर जोरात वारं. तर चला जेवण वगैरे झाली, सगळी कामावरून झालेत आणि थोडंसं कंटाळा आलाय. तर कसं आहे सकाळपासून म्हणजे सुट्टी असली की कंटिन्युअस कामं चालू असतात. आता काहीतरी 2:30 वाजले असतील आणि वातावरण तर इतकं खराब झालंय, असे भरपूर असे ढग आलेत आणि जोरजोरात वारं सुटलंय. पण वारं पण सुटलंय जोरजोरात, पाऊस येईल की नाही काय माहित नाही. तर म्हटलं चला आज तुमच्याशी काही फोटो शेअर करायचे आहेत मला. तर ते कोणते आहेत ते तुम्ही पुढे बघाच. आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आणि चला तर मग पुढे मी तुम्हाला दाखवते की कोणते मी फोटो तुमच्याशी शेअर करणार आहे. म्हणजे तर चला त्यापेक्षा मी सांगण्यापेक्षा त्यापेक्षा तुम्ही बघूनच घ्या. चला तर मग आला पाऊस आला. मला वाटत होतं वारं सुटले तर पाऊस येणार नाही, पण पाऊस आलाय. तर असं चला चांगलाच पाऊस आलाय जोरात. हे बघा चांगलाच जोरात आलाय. आणि असल्या पावसात आता जर उद्या वड पूजायला कसं काय जायचं, अरे अंगावर यायला. चला सगळ्यात आधी बघा माझी अरे बापरे कसलं गरजायला लागलंय. तर बघा माझ्या लग्नाची लग्नपत्रिका अशी भली मोठी सगळ्यांची नावं वगैरे टाकून छापली होती. त्याच्यानंतर हा बघा कुठेतरी तुम्हाला मेकअप दिसतोय का, आणि कसली बारीक होते मी. कारण माझ्या वेळेस ना पार्लर वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या, पण आमची परिस्थिती नव्हती की आम्ही काय असं पार्लरला पैसे वगैरे देऊन मेकअप करायला जाऊ. आताचे किती करतात बाबा. आणि हे बघा माझ्या लग्नात असं रुकवत दिलं होतं. आता असं रुकवत वगैरे कोण देत नाही, आता कोणाला काही देणं घेणं आता असं काही नाहीये. तर असं म्हणजे हे रुकवत दिसायला थोडं दिसतंय, पण आम्ही हे जमवायला ना पूर्ण वर्षभरापासून तयारी केली होती. कोणी बेड घेऊन दिला, कोणी कपाट घेऊन दिला, कोणी काय घेऊन दिलं. असं थोडं थोडं सामान नातेवाईकांनी घेतलं होतं आणि बरंच सामान आमच्यानी पण गोळा केलं होतं.
तर हे असं रुकवत होतं माझ्या लग्नातलं. आणि हे बघा माझ्या हळदीचा फोटो आहे आणि आमचं असं पत्र्याचं घर होतं. सगळे भांडे पण कसे चमकायला लागलेत घासलेले. छोटंसं देवघर होतं आणि असं देवघरात आमचं फोटो काढलं होतं. खूप सारे मूर्त्या फोटो, म्हणजे गावाकडचं सगळं वेगळंच असतं. तसं तर आम्ही काय असं आउटसाईडला म्हणजे खेडेगावात नव्हतो राहायला, सिटीमध्ये असल्यासारखंच होतो. पण तेव्हा आधीचे 10-12 वर्षापूर्वीचे विचार जरा वेगळेच होते आणि आताचे वेगळे आहेत. आणि हे बघा माझे मिस्टर असे होते, मस्त स्लिम फिट होते. त्यांची आई वारली होती नेमका आमच्या लग्नाच्या 1 महिना आधी. आणि तर त्यांची पण तब्येत असं म्हणजे चेहरा वगैरे काळा पडला होता. सगळं लग्नाचं म्हणजे सगळ्यांचं मूड गेला होता, पण सगळं ठरवलं होतं त्यामुळं मग ते केलं. माझा असा फोटो, खूप फोटो आहेत खूप सारे, पण आता सगळे काय दाखवत नाही कारण खूप सारे फोटो आहेत त्यामुळं. पण काही मेकअप नव्हता ना काहीच नव्हतं, एकदम साधं सिंपल असं आमचं अवतार होता. तर असं चला बाकीचे फोटो मी परत कधी तर दाखवेन. आणि इथे काय बघा आमचा फोटो, एकदम साधी सिंपल होते. साडीसुद्धा मला लग्नाच्या वेळी नेसवायला कोण नव्हतं, ना माझा काही मेकअप ना हेअरस्टाईल काहीच नव्हतं, एकदम सिंपल असं होतं. तर माझ्या मिस्टरांचं नाव आहे विठ्ठल आणि माझं सुनेत्रा. आणि नंदिनी हे नाव माझ्या वडिलांनी ठेवलेलं आहे त्यामुळं मला तेच आवडतं. त्यामुळं मी सुनेत्रा नाव हे कुणालाच माहीत नाही, सगळे मला नंदिनी ह्याच नावाने ओळखतात. बापरे ढगांचा आवाज बघ. चला तर आता एवढेच मी फोटो दाखवते. जर अजून पाहिजे असतील तर मला कमेंट करून सांगा. बाहेर तो जोरात पाऊस चालू आहे. आणि हा फोटो बघा, माझे मिस्टर आणि मी कसे होतो आधी आणि खूप फरक पडलाय ना. आणि हा फोटो आहे ना माझ्या एंगेजमेंटचा आहे. आणि खूप सारे फोटो आहेत एंगेजमेंटचे आणि लग्नाचे, पण कसं आहे इतर पाहुणे मंडळी वगैरे आहेत फोटोमध्ये, तर उगीच कुणाला जर नाही आवडलं तर कशाला दाखवायचं. तर आमचा हा एंगेजमेंटचा फोटो आहे. आमच्या घराजवळ ना विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं, त्या ठिकाणी आमचा साखरपुडा झाला होता आणि लग्न पण तिथंच झालं होतं. आणि ही तिथल्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. तर कसे होते बघा माझे मिस्टर आणि मी पण कशी होते. तर त्याच्यानंतर बघा हा एक आमचा एंगेजमेंटचा फोटो आहे. नुसतेच असे नाही का बोट दाखवलेले त्या फोटोमध्ये, अंगठी वगैरे घातलेले. तर आता बाकीचे फोटो काही दाखवत नाही मी, दुसरे दाखवते डायरेक्ट. त्याच्यानंतर हे बघा आमच्या लग्नातला फोटो आहे काय. तर एवढेच फोटो टाकलेत मी. आणि आता आम्ही कसे दिसतो हे पण मी 2-4 फोटो टाकलेत. चला तर ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.